नमस्कार. कथाकथन 21 स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील कथा 21वी. कथेचं नाव आहे संकटांना तोंड द्या. संकटांना तोंड द्या. स्वामी विवेकानंद भारताचे भ्रमण करीत असताना ते वाराणसीला गेले. रस्त्याच्या एका बाजूला तलाव होता आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उंचच उंच अशी भिंत होती. एका बाजूला तलाव आणि एका बाजूला उंचच्या उंच भिंत. आणि त्या रस्त्याने स्वामी विवेकानंद जात असताना त्यांच्या पाठीमागे वानरे लागली. स्वामी विवेकानंद घाबरले आणि घाबरून ते पळू लागले आणि वानर त्यांच्या पाठीमागे धावू लागले. वानरे त्यांच्या पायात आडवी येऊ लागली. स्वामी विवेकानंदांच्या पायात आडवी येऊ लागली. ते चावा घेण्याचा प्रयत्न करीत होते. वानरे स्वामी विवेकानंदांचा चावा घेण्याचा प्रयत्न करीत होते. स्वामी विवेकानंद अतिशय घाबरलेले होते. रस्त्याच्या कडेला एक साधू बसलेला होता आणि त्यांनी ओरडून मोठ्यानं सांगितलं, स्वामी विवेकानंदांना, पळू नका, वानराकडे तोंड करा. आणि हे त्यांचं वाक्य स्वामी विवेकानंदांनी ऐकलं आणि ते उलटे फिरले आणि वानराकडे तोंड केलं. वानरं बिचकली, घाबरली. वानरं मागं सरली आणि पळून गेली. वानरं मागं सरली आणि परत पळून गेली. या प्रसंगातून, या घटनेतून स्वामी विवेकानंदांनी मोठा धडा घेतला. कोणता धडा? तर संकटाला पाहून संकटाला तोंड दिलं पाहिजे. संकटापासून दूर जाता कामा नये, पळून जाता कामा नये. संकटाला तोंड दिलं पाहिजे, संकटाशी सामना केला पाहिजे. हा मोठा धडा स्वामी विवेकानंदांनी ह्या प्रसंगातून, या घटनेतून शिकला. लक्षात ठेवा. धन्यवाद.